व्हॅन हुसेनचा हा ब्लेझर होता 4x99ला, पण मला मिळाला तो 3449 आणि ह्याच्यात मी मीडियम साईज घेतली आहे. त्याच्यानंतर व्हाईट शर्ट पण व्हॅन हुसेनचाच आहे, तो 1499ला मिळाला आणि स्लिम फिट आहे, तो माझ्या मते हे एक्सेल आहे. आणि 5000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त खरेदीवर व्हॅन हुसेनची ही जी बॅग आहे ती 224 रुपयाला मिळाली. ऑनलाईन मी पाहिलं तर ती 2249ला होती आणि तिथे ती लेडी सांगत होती 4000ला. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या खरेदीवर मॅकचं हे फाउंडेशन मिळालं मला आणि ते त्यांनी सांगितलं की तुम्ही काउंटरवर जा मॅकच्या, तिथून तुम्हाला ते तुमच्या स्किन टोननुसार ते बनवून देतील. तर त्या हिशोबाने बनवून दिले. मी लावलं पण मला छान वाटलं. ते माझी शॉपिंग शॉपर स्टॉपमधून केली आणि संजूसाठी रिलायन्स ट्रेंडमधून हे शर्ट्स घेतले. 4 शर्ट घेतले. पर शर्ट 999ला पडला आणि कॉटन मस्त सॉफ्ट आणि शायनी मटेरियल आणि छान होता एकदम. त्याने पण वापरले 3-4 तर त्याला ते खूप छान दिसत पण होते आणि त्याला आवडले पण. अर्थातच त्याला आणि मलासुद्धा कॉटनचं आम्ही जास्त प्रिफर करतो आणि पुढे खिसा असलेला हवाच असतो पुरुषांना म्हणताना खूप छान मिळाले. आणि साईडला पण बघा असा हा कट आहे, त्यामुळे तो इन शर्ट करण्याची गरज नाही आहे. संजूसाठी पॅन्ट घेतली, ती 1799ला मिळाली. असा हा खाकी कलरची, त्याला फार आवडते पॅन्ट घालायला, पण त्याच्या दोन्ही पॅन्ट काही ना काही डाग लागून खराब झाले, त्यामुळे ही घेतली. छान आहे, मस्त 38 साईज त्याची. गो कलर्समधून माझी ही क्रॉप जीन्स घेतली. ही 1899ला होती, ती मला 1399ला मिळाली आणि 34 साईज मी घेतली. ह्याच्यात आधीच्या सगळ्या पॅन्ट मी खूप अल्टर करून घालते, पण ते थोडं त्याचा प्रॉब्लेम होतो मला, म्हणून ही खरेदीचा हा मेन उद्देश होता. मोचीमधून संजूसाठी 9 नंबरचे शूज घेतलेत 4500 आणि ही पाठी अशी त्याला ग्रीप होती वरती असं, त्यामुळे ते व्यवस्थित शूज राहतो पायात. नाही तर पाठवून ते जरा खाली असलं ना की कधीतरी लूज होऊन ते शूज निघतो, पण याला निघणार नाही. आणि पुढे पण त्याला असं इलॅस्टिक दिलं आहे, म्हणजे आपल्याला पाय घालताना काढताना सुद्धा किंवा चालतानाही इझी होईल. बाहेर गरज पडली ना तर अतिशय उपयोगाचं हे आहे. त्याच्यासाठी आधी चार्ज असलं पाहिजे. आणि नंबर माझ्या मते काहीतरी त्याचा SM09. कलर बघा किती छान दिसतो. लिपस्टिकचा कलर इतका छान आहे ना की ते लावलं ना की स्किन पण एकदम अशी ब्राईट वाटते आणि म्हणजे चेहरा कसा आपण म्हणतो ना, चेहरा असा निखरल्यासारखा वाटतो तसा वाटतो. आणि छान मी आता वापरते, ही राहते पण छान आणि छान सॉफ्ट पण आहे, शाईन पण आहे त्याला. आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की घ्या, ट्राय करायला काहीच हरकत नाही. 695 रुपीजला मिळाली मला ती आणि त्याचं पॅकेजिंग पण किती छान आहे बघा, एकदम स्लिम. इझिली आपण पर्समध्ये किंवा छोटंसं आपल्याकडे काही पाऊच असेल त्याच्यातसुद्धा ठेवू शकतो. OUD अरेबिया या शॉपमधून आम्ही हे परफ्यूम घेतलं. याचा उच्चार वगैरे मला काही तेवढा नीट जमत नाही, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स देते. छान आहे शॉप पण, पॅकेजिंग पण त्यांनी छान करून दिलं. दिसतंच आहे म्हणजे गिफ्ट रॅप छान करून दिलं आणि बॉटल पण खूप छान अट्रॅक्टिव्ह आहे. 2100 रुपयाला आहे. आता जनरली चांगल्या परफ्यूमची किंमत आहेच तशी, पण आम्ही यूज करून बघितलं आहे. खूप वेळ म्हणजे काय, अगदी कपडे धुतले तरी वास येतो आहे, एवढं छान आहे. तुम्हाला नक्की गरज वाटली तर घ्यायला काही हरकत नाही. हे एक वायरलेस पॉवर बँक पण घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी फोनला मात्र हे असल्या टाईपचं कवर गरजेचं असतं. या कवरला काय म्हणतात, काहीतरी नाव आहे कवरला, या बघा तुम्हाला माहिती असेल तर. हे असं, हे बघा, हे चार्ज होणार आणि हे पूर्ण चार्ज झालं की 2दा आपण फुल फोन चार्ज करू शकतो असं आहे. आणि त्याच्यासाठी मात्र हे कवर याला पाहिजे की चार्ज होण्यासाठी. हे बघा, हे चार्जिंग चालू झालं. आणि हे कवर नसेल, अशा टाईपचं कवर नसेल तर मग हे असं वायर टू वायर चार्जिंग करू शकतो. हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. बघितला ना माझा अटायर आणि माझं केलेलं सगळं शॉपिंग. रविवारी बाहेर पडलो होतो आम्ही, दुपारी 12 वाजता मालवण कट्टामध्ये गेलो गोरेगावला, चांगलं आदळून आलो. त्याच्यानंतर इनॉर्बिट मॉलला गेलो आणि तिथे मग शॉपिंग तर करायची होती. काय करायचं हे डोक्यात होतं. त्या डोक्यात असलेल्या गोष्टी प्लस कुठे काय सेल चालू आहे, कुठे काय डिस्काउंट आहे, कुठलं मटेरियल चांगलं आहे, काय गिफ्ट आहे किंवा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण खरेदी करताना लक्षात घेतो. तर तशा लक्षात घेतल्या आणि
गेलो. जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. अर्थात मध्ये एक ब्रेक झाला होता फॉर ब्लॅक कॉफी, आणि कारण ती मध्ये गरज होती तरतरी येण्यासाठी. आणि एवढं सगळं शॉपिंग आणि स्पेशली माझं शॉपिंग हे का केलं ते सांगते तुम्हाला. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की तुम्हाला जे आवडेल ते करा, आणि कुठे आवड आहे त्या हिशोबाने तुमचं मन रमवा. भले ते देवळात असेल, शॉपिंगमध्ये असेल, मैत्रिणींमध्ये असेल, किंवा आणि काही कल्चरल ॲक्टिव्हिटी असेल, किंवा सेवा करण्यासाठी जात असाल, काही पण जे आवडतं ते करा. सध्या मला एक छान असं स्टेज मिळालं आहे, वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट. तिथे आम्ही मेंबरशिप घेतली आहे, आणि अर्थातच सगळे व्यवसाय करणारी मंडळी आहेत तिथे. घरगुती व्यवसायापासून अगदी करोडोचे व्यवहार असणारे व्यावसायिक. आणि तेच आहे छान असं की एकाच छताखाली एकत्र बसून एकमेकांना आपले व्यवसायाची ओळख करून देणं, व्यवसायाची सेवा देणं. त्याच्यानंतर ज्यांना फार नॉलेज आहे ह्या बाबतीत, व्यवसाय कसा वाढवावा, किंवा कुठे काही संधी आहे, किंवा काही प्लान आहेत, किंवा प्लान कसे प्रत्यक्षात आणू शकतात, ह्या बेसवर सगळेजण एकत्र येतात, एकमेकांना माहिती देतात. आणि खूप छान असा ग्रुप आहे हा. मुख्य म्हणजे बिझनेस करणारी लोक आहेत, आणि एकच वैश्य बांधव भगिनी एकत्र आहेत. त्यामुळे पुष्कळ दृष्टीने सेफ आहे. व्यवहारात किंवा कुठल्या बाबतीत फसवणूक होईल याचे चान्सेस खूप कमी असतात. तर त्यामुळे ह्या ग्रुपला मी जॉईन झाली आहे. खूप मला काय काय त्याच्यात शिकायला मिळतंय. काही काही अगदीच लहान म्हणजे अगदी 20-25चे पण उद्योजक किंवा उद्योगिनी आहेत, आणि मोठे पण सगळेच, किंवा घरगुती व्यवसायाचं भांडवल ते करोडोंचं भांडवल असे सगळेच भेटतात. त्यामुळे त्यांच्या छान विचारांची देवाणघेवाण होते, आणि नक्कीच काही ना काही शिकायला मिळतं. मला तर खूप शिकायला मिळतंय, आणि खूप काय काय गोष्टी चांगल्या ऐकून आपण आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा त्या अंमलात आणू शकतो. आणि जगदुनियेत कुठे काय कसं काय चाललेलं आहे ते पण कळतं. अगदी घरगुती उद्योग आपण असं म्हणतो, पण त्याच्यातले सुद्धा बारकावे, मेहनत, किंवा कशा पद्धतीने ते डेव्हलप करतात, त्याची मेहनत, हे सगळ्या गोष्टी खूप छान समजतात, आणि खरंच कौतुक वाटतं. त्यामुळे 4दा आपण विचार करतो जेव्हा आपल्याला खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा. जसं मी मागच्याही माझ्या व्हिडिओत बोलली होती की जे असे छोटे छोटे उद्योजक आहेत घरगुती किंवा काय, त्यांच्याकडून घेणं मी जास्त प्रिफर करते. कारण आपण स्वतः तसं काही करत नसलो तरी घरातली जी कामं करून ती कामं, किंवा जो मी माझा व्यवसाय आहे आमचा तो, किंवा मी आता जे यूट्यूब पण करते आहे, माझं हे हितगुज चॅनल आहे, त्याच्यासाठी मी किती काय मेहनत करते हे मला माहिती आहे. अर्थात मला याची आवड आहे, त्यामुळे मी ती मेहनत करते. आणि प्रत्येकालाच वाटतं ना की आपण ही अशी योग्य मार्गाने जी मेहनत करतोय ती सफल व्हावी. त्यामुळे आपण ह्या गोष्टी छान सगळ्या शिकायला मिळतात. आपणही आपल्या आयुष्यात त्याचा नक्कीच अवलंब करू शकतो. मुख्य म्हणजे जे ब्लेझर शर्ट वगैरे होता, तर माझी ना लहानपणापासून फार इच्छा होती की मी अशी एक बिझनेस वुमन, माझी गाडी, त्याच्यानंतर असं सेक्रेटरी असेल, किंवा म्हणजे गर्ल बॉय कोणीही, असं माझं फार स्वप्न होतं. तर गाडी वगैरे तर आहे, त्याच्यानंतर बिझनेस आहे, पण बिझनेसमधला जो कॉर्पोरेट अटायर असतो तो घालण्याची कधीच काही वेळ आली नव्हती माझ्यावर. पण आत्ता VGCTमुळे असं छान ब्लेझर वगैरे मला घालायला मिळालं, आणि मला खूप आनंद झाला. ज्या दिवशी मी हे सगळं खरेदी करत होती आणि घालत होती, किंवा मीटिंगलाही जाताना मी 2 दिवसापूर्वी मीटिंग होती तेव्हाही मी जाताना घातलं. एक काय म्हणतात ना, एक वेगळं अशी पॉवर माझ्यात आल्यासारखी मला वाटत होती, आणि ते फार मी एन्जॉय करून घेतलं. मानसिक शारीरिक सगळ्या दृष्टीने मी छान एन्जॉय करून घेतलं ते. आणि ही पर्स पाठी ठेवली आहे ती तर होतीच छान, म्हणजे माझा आणि कॉन्फिडन्स वाढवायला. कारण असं असतं ना, प्रत्येकाची स्वप्न असतं काहीतरी असं ब्रँडेड पर्स वगैरे वापरायची. प्रत्येकाचं स्वप्न असतं ना असं काही ना काही. तसंच हे माझं स्वप्न होतं. तर हे माझं आता छान मला मार्ग मिळाला आहे. ते पुढे एक मला तर शब्द नाही आठवते, पुढे एक यशाचं पाऊल किंवा सक्सेसचं पाऊल मी जाते असं मला वाटतंय. तर त्याच्यासाठी हे सगळं माझी खरेदी होती. आणि संजूची खरेदी म्हणजे काय, रोजचं ऑफिसला जाणं येणं त्याला लागतंच, प्लस कॉटनचे कपडे आणि ब्रिदेबल मटेरियल, किंवा सॉफ्ट म्हणा, किंवा
इझी टू वेअर, वॉश आणि हे सगळं मेंटेन करणं शक्य असे कपडे घेतलेच जातात. त्यामुळे त्याची रोजची गरज होती. माझं काहीतरी जे स्वप्न होतं ते आता थोडं 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 पूर्ण होत चाललंय. तर तुम्ही पण सगळ्यांनी मला खूप शुभेच्छा द्या, मला प्रोत्साहन द्या आणि असे छान छान नवीन मुद्दे काही माझ्या डोक्यात येत आहेत तसे मी तुमच्यासमोर मांडते. आणि तुम्हाला पण वाटत असेल की कुठल्या मुद्द्यावर मी बोलावं किंवा काहीतरी माहिती घ्यावी, तुमच्यापर्यंत पोहोचवावी, तर ते पण तुम्ही मला नक्की सांगा. तर ह्या सगळ्याला लागूनच स्वप्न असं की माझं यूट्यूबचं चॅनल पण खूप छान चालावं. बिझनेस जो पण आमचा आहे, डिझायनिंग युनिट, प्रॉडक्ट फोटोग्राफी, तो व्यवस्थित चालू आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि हा पण माझा यूट्यूबचा प्रवास आहे, तो खूप छान व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तर माझं हे असं एक एक स्वप्न पुढे एक एक पाऊल टाकते आणि सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. आता माझं अजून एक हे आहे स्वप्न की गाडी आहे. आता काय म्हणतात, बिझनेस अटायर आहे, बिझनेस अटायर करण्याचं काहीतरी ऑकेजन आहे किंवा काहीतरी प्रसंग आहे आणि बिझनेस आहे, गाडी आहे, हे कपडे लगते आहेतच. त्याच्यानंतर आता एक सेक्रेटरी, तो किंवा ती असं दोघांपैकी एक सेक्रेटरी ठेवायची इच्छा आहे. बघू कसं काय होतंय, पण नक्की मी त्या प्रयत्नात राहील. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी आणि देवाच्या आशीर्वादाने मला नक्की छान मी सक्सेस होईल अशी मी आशा करते. आजचा माझा मेकअप ना खूप छान झालाय आणि मला वाटतं हे जे मॅकचं फाउंडेशन त्यांनी मला फ्रीमध्ये दिलेलं होतं ना, NL40 SF असं लिहिलेलं आहे, तर तो बेस माझा खूप छान झाला. तर त्याच्यामुळे वाटत असेल मला. पण मी आज काय काय मेकअपसाठी वापरलं ते तुम्हाला सांगते. लिया सॉफ्ट मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर डॉक्टर सेटचं सनस्क्रीन, के ब्युटीचं कॉम्पॅक्ट, परवा ही लोटसचं जिमी सिल्क टच मॅट लिपस्टिक ही जी घेतली आहे तर ती लावली आहे. आणि मगाशी सांगितलं तसं फाउंडेशन आहे आणि बेस खूप छान झालाय आणि खूप छान वाटतंय. चला आज इथेच थांबते, पण जाता जाता परत एक तेच सांगते की खरंच तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. आणि असे खूप मार्ग आहेत की आपल्याला आवडीच्या गोष्टी आपण करू शकतो. आपलं स्वतःचं मन रमवणं आहे किंवा त्या निमित्ताने नवीन काहीतरी शिकणं आहे, त्याचबरोबर वेळ छान जाणं आणि आनंदी राहणं, अशा काही ना काही बरेच उपलब्ध आहेत मार्ग. तर त्याचा नक्की शोध घ्या आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.